नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ज्या बातमीची आतापर्यंत आतुरतेने वाट पाहत होतात ती बातमी अखेर समोर आलेली आहे। नमो शेतकरीच्या 7व्या हप्त्या संदर्भात ही मोठी अपडेट आहे। सविस्तर पाहणार आहोत नेमके नमो शेतकरीचा हप्ता कधी मिळणार आहे। मात्र यामध्ये आता नमो शेतकरी योजनेमध्ये काही अटी घालण्यात आलेल्या आहेत, तशीच आता काही शेतकऱ्यांना वगळण्यात आलेला आहे। आपल्याला सविस्तर पाहायचं आहे। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राइब करा। तर आज आपण बोलणार आहोत त्या मोठ्या हप्त्याबद्दल ज्याची आतुरतेने वाट राज्यातील लाखो शेतकरी बांधव पाहत आहेत। ही ती योजना आहे जिच्या मार्फत राज्य सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार देतं। या योजनेमुळे शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतीच्या हंगामात थोडासा दिलासा मिळतो आणि तो दिलासा आता लवकरच मिळणार आहे। म्हणजे राज्यातील बहुतांश शेतकरी बांधवांना माहित असेल की ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे। नमो शेतकरी योजना तिचा उद्देश शेती कर्जासाठी रोख मदत उपलब्ध करून देणे हा आहे। या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दरवर्षी थेट डीबीटी पद्धतीने रक्कम जमा केली जाते। आज आपण याच योजनेच्या 7व्या हप्त्याविषयी बोलत आहोत। 7व्या हप्त्या संदर्भात शेतकऱ्यांसाठी आता दिलासादायक बातमी समोर आली आहे। तुम्हाला व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे तुम्हाला संपूर्ण व सविस्तर अपडेट मिळेल। काही शेतकरी व्हिडिओ अर्ध्यातून सोडून जातात, त्यांना सविस्तर व खरी अपडेट मिळत नाही, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर सध्या खरीप हंगाम सुरू असून पेरणीपासून ते खत खर्चापर्यंत सगळीकडे पैशांचा ओघ लागत आहे। कधी पावसाची उशिराने सुरुवात तर कधी अवकाळी पाऊस, या सगळ्या अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांना वेळेवर आर्थिक मदतीची गरज भासत आहे। अशा वेळी हा 7वा हप्ता म्हणजे शेतकऱ्यांना एक प्रकारे दिलासा आहे। शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती की पीएम किसानच्या 20व्या हप्त्यासोबत शेतकऱ्यांना 7वा हप्ता देण्यात आलेला नाही व आता त्याच कारणामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात 7वा हप्ता आता लवकरात लवकर टाकण्यात येणार आहे। शेतकरी बांधवांचा हंगामी खर्च, बियाणे, खते, कीटकनाशके आणि शेती कामगाराचा मजुरी हाच एक या मदतीचा उपयोग आहे। मागील हप्त्यांमध्ये आपण पाहिले की सरकार ठरलेल्या वेळेत ही रक्कम जमा करण्याचा प्रयत्न करते। यावेळीही राज्य सरकारने संबंधित विभागांना निर्देश दिले आहेत की लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम वेळेवर जमा व्हावी। तरी देखील आता नमोच्या 7व्या हप्त्याला उशीर झाला आहे, मात्र आता अखेर मुहूर्त ठरला आहे। 7वा हप्ता मिळवण्यासाठी पात्रतेचे काही निकष आहेत। प्रथम, शेतकरी महाराष्ट्रातील कायमस्वरूपी रहिवासी असावा आणि त्याच्याकडे शेतीची जमीन असावी। दुसरे म्हणजे त्याने कृषी विभागात नोंदणी केलेली असावी। तसेच पीएम किसान योजनेचा लाभ घेणारे बहुतांश शेतकरी या योजनेतही पात्र ठरतात। काही शेतकरी बांधवांना मात्र तांत्रिक कारणांमुळे किंवा कागदपत्रातील चुकांमुळे रक्कम आता उशिरा मिळणार आहे। तसेच तुम्हाला किसान कार्ड काढून घ्यायचे आहे। तुमचे बेनिफिशियरी स्टेटस तुम्हाला आताच चेक करायचे आहे। तर शेतकरी मित्रांनो, यासाठी आता प्रशासनाकडून सातत्याने माहिती अपडेट केली जात आहे। बँकेचे खाते आधारला जोडलेले असणे, खाते सक्रिय असणे आणि कृषी खात्यातील माहिती जुळणे हे सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतरच हप्ता आता खात्यात जमा होणार आहे। तुम्ही ही सर्व कामे केलेली आहेत का? तुम्ही पात्र शेतकरी आहात का? तुम्हाला नक्की चेक करायचं आहे। जरी तुम्हाला पीएमचा हप्ता मिळाला असला तरी नमोचा हप्ता यायला उशीर होऊ शकतो किंवा अडचण येऊ शकते। तर गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आणि गावागावांत याच हप्त्याबाबत आता चर्चा सुरू आहे। कोणी म्हणत आहे की या आठवड्याभरात पैसे येतील, तर कोणी म्हणत आहे की पुढच्या महिन्यात येतील। पण खात्रीशीर माहिती मिळवण्यासाठी शासनाच्या अधिकृत घोषणेची वाट पाहणे आवश्यक आहे। व आता यावेळी सरकारने स्पष्ट केले आहे की निधी वितरणासाठीची सर्व प्रशासकीय तयारी आता पूर्ण झालेली आहे। कृषी विभाग, वित्त विभाग आणि बँक व्यवस्थापक यांच्या समन्वय साधून काम सुरू आहे। लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात एकाच वेळी रक्कम जमा करायची असल्याने काही टप्प्यांमध्ये आता काम केलं जात आहे। या हप्त्याची रक्कम मिळाल्यावर शेतकऱ्यांना चालू हंगामातील कर्जाचाही थोडी सोय होईल। विशेषतः ज्या भागात पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे तिथल्या शेतकऱ्यांसाठी हा हप्ता म्हणजे मोठा आधार ठरणार आहे। तर अनेक शेतकरी म्हणतात की सरकारकडून मिळणारा हा आधार वेळेवर मिळाला तरच खरी मदत होते, कारण उशीर आलेले पैसे कधी कधी उपयोगी राहत नाहीत। त्यामुळे या वेळी सर्वांच्या नजर हप्त्याच्या तारखेवर आहे। गेल्या हप्त्यात आपण पाहिलं होतं की जाहीर केलेल्या तारखेला पैसे बँक खात्यात जमा झाले, काहींना तर सकाळीच मेसेज आले की रक्कम तुमच्या खात्यात जमा झालेली आहे। यावेळीही अशी अपेक्षा आहे। शासनाने म्हटले की प्रक्रिया पूर्ण वेगाने सुरू आहे। शेतकरी बांधवांनो, या नमोच्या 7व्या हप्त्याची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हा हप्ता
एकाच वेळी राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। कोणत्याही जिल्ह्याला वेगळा वेळ दिला जाणार नाही असं देखील समजता येणार आहे। मात्र जर आता शेतकरी अधिक असेल, रक्कम जास्त जमा करायची असेल, 10 जिल्हे आज, 10 जिल्हे उद्या, 10 जिल्हे परवा असा देखील हप्ता येऊ शकतो शेतकरी मित्रांनो। म्हणून तुमच्या खात्यात थोडा उशिरा हप्ता आला तर तुम्हाला काही नवल वाटणार नाहीये। शेतकरी बांधवांनो, पाहायला गेला आपण तर आता विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र किंवा कोकण आता सर्वत्र एकाच दिवशी पैसे येतील असं देखील आपल्याला पाहायला मिळू शकतं। काही दिवसांपूर्वी कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की निधी वितरणासाठी केंद्र आणि राज्य यांच्यातील समन्वय बैठका पूर्ण झाल्या आहेत। यानंतर बँकांकडे लाभार्थ्यांची यादी आता पाठवण्यात आली आहे। म्हणजे आपण आता फक्त या दिवसाची वाट पाहायची आहे जेव्हा आपल्या मोबाईलवर बँकेचा मेसेज येईल की तुमच्या खात्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2000 रुपये जमा झाले आहेत। या हप्त्यामुळे शेतकऱ्यांच्या खरेदीसाठी आत्मविश्वास वाढेल, कारण खरीप हंगामाची दुसरी फेरी आता सुरू होणार आहे। खते, औषधे, मजुरी अशा सर्व गोष्टींसाठी या रकमेचा आता उपयोग होईल। शेतकरी मित्रांनो, सरकारने ज्या दिवशी पैसे जमा करण्याचा निर्णय घेतला आहे त्या दिवशी सकाळपासूनच बँकांमध्ये आणि ATM मध्ये रांगा लागण्याची शक्यता आहे। तर शेतकरी मित्रांनो, पाहायला गेलं तर नेमके नमो शेतकरीचा 7वा हप्ता कधी मिळणार आहे तर 15 ऑगस्टच्या आत किंवा त्याच दिवशी तुमच्या खात्यात हा हप्ता जमा होणार आहे। म्हणजेच स्वातंत्र्य दिनाच्या आनंदासोबत सरकारकडून आर्थिक भेटी मिळणार आहे किंवा तुम्हाला 16 तारखेपर्यंत व 17 तारखेपर्यंत हा हप्त्याचे 2000 रुपये मिळून जातील। कारण की आता लाभार्थी शेतकरी खूप सारे आहेत, रक्कम देखील मोठी आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट रक्कम जमा करण्यासाठी बँकांना थोडा उशीर लागतो, बँकांना अडचण येतात। म्हणून बँक हे पैसे जरी सरकारने एकाच दिवशी जमा करा म्हणून सांगितले असले तरी बँकांकडून हे पैसे टप्प्याटप्प्याने दिले जातात। म्हणून 17 तारखेपर्यंत तुमच्या खात्यात हे पैसे जमा होतील। धन्यवाद।